आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दिवा वासियों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़। एक बार फिर दिवा में डंपिंग ग्राउंड शुरू। मन से हुई आक्रामक। ऐसा देखा जा रहा है कि दिवा में गुप्त तरीके से एक नई डंपिंग शुरू हो गई है और अब यह भी देखा जा रहा है कि ठाणे मनपा की कई गाड़ियां उक्त स्थान पर कचरा डंप कर रही हैं। इसकी वजह से दिवा शहर के साबेगांव से चूहा पुल तक कचरा डंप कर दिवेकरों को एक बार फिर प्रदूषण का सामना करना पड़ेगा। मनसे प्रभाग अध्यक्ष प्रकाश पाटिल ने डंपिंग को लेकर फिर से मामले की जांच की मांग की है। दिवा से यूसुफ पुरी की रिपोर्ट। सोप्या पद्धतीने डंपिंग ग्राउंड चालू केलेला आहे, तर त्या डंपिंग ग्राउंडच्या विरोधात आम्ही आता 1-2 दिवसापूर्वी कलेक्टरांना भी पत्र दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जबरदस्ती डंपिंग ग्राउंड चालू आहे। त्याच्यावर अजून काही उत्तर दिलेलं नाहीये त्या लोकांनी आणि डंपिंग ग्राउंडवर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्या डंपिंगचा त्रास हा दिव्यातील नागरिकांना 100% थोड्या दिवसात होऊ शकतो। इथले शेतकरी आहेत, जे तुम्ही पत्र्याचं कंपाऊंड बघू शकता, त्याच्या आतमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, स्वतःचे त्यांचे मालकी सातबार आहेत। उदाहरणार्थ मुंबऱ्याचे तिकडचे आपले गणेश पाटील झाले आणि अजून दिवा साबे गावातले शेतकरी आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी की ही जागा आपले खासदार साहेब या लोकांनी घेतलेली आहे डेव्हलप करण्यासाठी, त्यामुळे लोकप्रतिनिधीकडे कंप्लेंट कोणाकडे करणार। आणि आता आपले नवनिर्वाचित आमदार यांना ही डंपिंग ग्राउंड दिसत नाही, कारण ते फक्त दिव्यामध्ये पूजेसाठीच येतात आणि देवदर्शनाला त्यांना फिरायला पाठवलेलं आहे की दिव्याच्या प्रश्नावर तुम्ही काय लक्ष देऊ नका। हे खासदार साहेबांचे असल्यामुळे ते आता देवदर्शनालाच फिरतायत। ठाणे महापालिकेचे उपायुक्त जे आहेत त्यांना मी या प्रश्नासाठी पर्सनल भेटलो होतो, तर त्यांनी सांगितलं की आमचं डायगरचे जे डंपिंग बंद आहे, तर आम्ही ते मालकी जागेमध्ये डंपिंग टाकतोय। पण ही मालकी जागा आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची आणि शेतकऱ्यांच्या नावे असले त्यांची कोणतीही NOC न घेता हे जबरदस्तीने इथे डंपिंग ग्राउंड करतायत। आणि काही दिवसापूर्वी जे मनसे नेते आपले राजूदादा यांनी डंपिंग बंद केला होता, आता ही दुसरी डंपिंग जी ठाणे महापालिकेमार्फत जी चालू आहे, हिच्याने येत्या पावसामध्ये इथे आम्हाला खूप त्रास होणार आहे। आणि तुम्ही बघू शकता कांदळवनाची झाडं तोडण्यासाठी आणि हे बिल्डरांच्या एक फायद्यासाठी ही डंपिंग ग्राउंड चालू केलेली आहे। तर याचा पूर्णपणे आम्ही आता न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत आहोत आणि येत्या काही एप्रिलमध्ये आमच्या शेतकऱ्यांना जर या जागेमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा शेत कसण्यासाठी जर या बिल्डरांनी किंवा प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही मनसे पद्धतीने जबरदस्ती आतमध्ये जाऊन डंपिंग बंद करणार आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या जमिनी कसण्यासाठी आम्ही स्वतः तिथे उभे राहून एक मनसे प्रकारे एक आक्रमक आंदोलन। मनसेच्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला नाही, कारण मागील काही दिवसामध्ये मी पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसलं असतं तेव्हाच समजलं की ठाणे महापालिका आहे ही मेलेल्या अवस्थेत आहे। यांना कोणाची लेनदेन नाही, फक्त त्यांना कुठे फायदा होईल या विचाराचे अधिकारी आहेत। तर त्याच्यामुळे आता पत्र एक व्यवहार आम्हाला न करता आम्हाला एक आक्रमक भूमिकेने जे TMCच्या गाड्या असो किंवा हे कंपाऊंड असो, ते इथले सर्व दिव्यातील नागरिक आणि ह्या कचऱ्याचा त्रास फक्त दिव्यासाठी न होता याचा धुराचा आणि वासाचा त्रास हवेची दिशा बदलली तर मुंबऱ्यामध्ये सुद्धा होणार आहे। तर दिव्या मुंबऱ्यामधले सर्व आम्ही नागरिक महाराष्ट्र सैनिक मिळून हे पत्र्याचं कंपाऊंड पूर्णपणे तोडून त्याच्यामधल्या नगरपालिकेच्या गाड्यांची सुद्धा तोडफोड करणार, कारण इथे नको आहे आणि आरक्षित डंपिंगची जागा नाहीये। इथे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांची जवळजवळ 150 ते 250 एकर जमीन कुल कायद्याखाली जी आहे, काही जणांचे 70-32 घेऊन 32 एम होऊन त्यांचे सातबारे नावावर सुद्धा देखील झालेले आहेत। तरी सुद्धा यांनी दडपशाहीच्या पद्धतीने पोलिसां प्रशासनाचा गैरवापर करून हे लोक शेतकऱ्यांना आतमध्ये जाऊन देत नाहीयेत आणि यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो तरी कोणत्याही प्रकारे तक्रार घेतली जात नाहीये। आता मागे तुम्ही बघू शकता तहसीलदारांसोबत स्वतः आम्ही आतमध्ये आलो, तहसीलदार साहेबांना सुद्धा कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा त्यांना आतमध्ये येऊन दिलं नाही या लोकांनी। तर आता यांना शासनाचा कोणत्याही प्रकारचा भीती यांच्या मनामध्ये नाहीये, तर यांना आता मनसेची कशी भीती असते हे यांना मनसे दाखवणार आणि दिव्यातील नागरिक दाखवणार।